जनगणना, परंतु फसवणुकीची नवी ट्रिक. वाशिममध्ये जनगणना 2027च्या नावाखाली एक धोकादायक फेक फॉर्म सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फॉर्ममुळे तुमची बँक माहितीही धोक्यात येऊ शकते. वाशिम जिल्ह्यात सध्या सोशल मीडियावर जनगणना 2027च्या नावाखाली एक बनावट अर्ज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या फॉर्ममध्ये नागरिकांकडून बँक डिटेल्स आणि वैयक्तिक माहिती मागवली जात आहे. मात्र अधिकृत जनगणना प्रक्रियेत अशा प्रकारची माहिती कधीही घेतली जात नाही. जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केलं आहे की हा अर्ज पूर्णपणे फेक असून नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. योगेश कुभेस्कर यांनी नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन करत सांगितले आहे की कोणत्याही अनोळखी लिंक, अर्ज किंवा मेसेजवर विश्वास ठेवू नयेत. दरम्यान जनगणना 2027च्या अधिकृत प्रक्रियेत नागरिकांनी फक्त 2च माध्यमांचा वापर करायचा आहे. एक, स्वनोंदणी. अधिकृत संकेतस्थळावर माहिती भरल्यानंतर SEID मिळतो, जो पुढील पडताळणीसाठी वापरला जातो. दुसरा, थेट प्रगणकाकडे माहिती. 16 मे 2026 ते 14 जून 2026 या कालावधीत अधिकृत प्रगणक तुमच्या घरी येऊन माहिती नोंदवितील. प्रशासनाने पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे की सोशल मीडियावरील कोणत्याही अनधिकृत फॉर्म किंवा लिंकपासून दूर राहा, अन्यथा फसवणूक होऊ शकते. एक क्लिक आणि तुमची सर्व माहिती हॅकर्सच्या हाती. म्हणूनच सावध राहणं खूप गरजेचं आहे. नमस्कार. एक फॉर्म सध्या व्हॉट्सॲपवर व्हायरल होत आहे जनगणनेच्या अनुषंगाने, ज्यामध्ये असं नमूद केलं आहे की आपल्या घरी प्रगणक येतील आणि ते आपल्या घरातील सदस्यांची नावे, त्यांचे बँक अकाउंट डिटेल्स, त्यांच्याकडे प्रॉपर्टीचे डिटेल्स किंवा त्यांचे शिक्षण इत्यादी माहिती विचारतील. मात्र नागरिकांना आवाहन आहे की जनगणनेविषयी आपल्याला जी माहिती द्यायची आहे त्याच्यामध्ये जे प्रश्न विचारले जाणार आहेत ते se.census.gov.in या संकेतस्थळावर आपल्याला स्वगणना करता येईल 15 मे पर्यंत, आणि या संकेतस्थळावर आपल्याला ते प्रश्न देखील सर्व दिसतील. हा फॉर्म जो आहे हा चुकीचा फॉर्म व्हायरल केला जात आहे. त्यावर कृपया नागरिकांनी विश्वास ठेवू नये. कुठल्याही प्रकारचे बँक अकाउंटचे डिटेल्स वगैरे आपल्याला प्रगणक विचारणार नाही आहेत. फक्त स्वगणना आपण 15 मे पर्यंत जर केली तर ती se.census.gov.in या संकेतस्थळावर करावी. आणि 16 मे नंतर आपल्या घरी जे प्रगणक येतील त्यांच्याकडे आय कार्ड असेल, त्या आय कार्डवर देखील QR कोड असेल, जो स्कॅन करून आपण व्हेरीफाय करू शकता की हे प्रगणक तेच आहेत ना, आणि त्यांना आपण सर्वांनी सहकार्य करावं हेच आवाहन आहे.